नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश पांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आता आहोत इंदापूरमध्ये. रेणुका आई सोसायटी इंदापूर या ठिकाणी जाऊन मनीषा राजेश शेवाळे या वहिनींना भेटणार आहोत. हे मस्त वातावरण आहे बघा. सगळीकडे वारा सुटलेला आहे. कोणत्याही क्षणी पाऊस येईल असं वातावरण आहे. पण लवकरात लवकर पाऊस येऊ दे आणि सर्वत्र पाऊस पडू दे हेच मागणं करूया आणि जाऊन भेटूया शेवाळे कुटुंबात. नमस्कार. माझे मिस्टर. थांबा 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 कळलं मला. थांबा घाबरलो मी. बरं वहिनी, दुसऱ्या कोणालाही काही न सांगता उखाणा घ्यायचा. राजहंस पक्षी वनी देतो शोभा, राजशांच्या पाठीमागे परमेश्वर उभा. काय सांगता हो. नमस्कार. आता सर तुम्ही पण उखाणा घेतला नाही, मी तुम्हाला म्हटलं ना कोणालाही न सांगता. विचार आहे सगळे आहेत ना साक्षीदार. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार. ह्या आई. नमस्कार. हा माझा मुलगा. नमस्कार. ही माझी मुलगी. बर ह्या तिघी नंदा. बर बर. आणि हे नमस्कार. दोन भाऊ. ही नमस्कार. भाऊचे हो, माझी हो. ती भाची. बर. आणि ते दोन धीर आहेत माझे. बरं बरं. भाचे आणि ते भाची. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि मैत्रिणी. हो ना, सगळे अगदी दाटीवाटीने उभे राहिले. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 सगळे एकदम एका सुरात आहेत. नमस्कार. शाळेत गेल्यासारखे. आपण काय करता? मी केअरटेकर आहे. बर बर. आपण मी टेलरिंगचे क्लासेस वगैरे घेते हां आणि टेलरिंग काम पण करते. करता. आवड आहे तुम्हाला? हो, मला आवड पण. अच्छा. सगळं बालपण कुठलं? बालपण माझ्या माहेरी खानोटा, भिगवणच्या तिथे खानोटा, जिंती खानोटा म्हणून गाव आहे तिथे. तिथे. आणि माहेरचं नाव तुमचं? मनीषा मच्छिंद्रपूर पुढे. बर. आई बाबा काय करायचे? शेतीच. शेती आई- करायची. हो. तुम्ही कधी शेतात काम केलंय? हो, मी केलं शेतात. काय काय करायचं शेतात? शेतात मी म्हणजे दारी धरणं किंवा बैलगाडी, अशी बैलगाडी झुपवून ते शेतामध्ये नेऊन त्याच्यातून असं काय वाहतूक करायची असेल तर ते पण मी केली. मला आवड होती बैलगाडी चालवायची काय वगैरे. सांगता? हो हो. हो. तुम्ही चालवली का बैलगाडी? चालवली. कशी? आत्याच्या गावी आले. अच्छा अच्छा. मला वाटलं अशी. अच्छा. पण तुम्हाला भीती नाही वाटायची बैलांची वगैरे? नाही नाही, कधीच नाही. आमचे बैल खूप चांगले होते ना, ते मारत वगैरे नव्हते. मग असं स्वतःहून मी झुपायचे वगैरे आणि घेऊन जायचे त्यांना त्यांची काय बांधून. नावं होती बैलांची? हो, सर्जा आणि राजा होते. सर्जा आणि राजा. हो. काय योगायोग आहे. किती मस्त. तुम्हाला सांगू का काय योगायोग आहे? हा. यंदा ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी निघणार आहे ना, हा. त्या पालखीला जे दोन बैल आहेत. पालखी घेऊन येणार आहे पंढरपुरापर्यंत आळंदीपासून, हा. त्या दोघांची नावं सर्जा आणि राजा आहे. वाव. काय योगायोग आहे बघा. हा? तुमचे आई बाबा काय करायचे हो? वडील रेल्वेमध्ये सर्व्हिस करते. आणि आई? आई गृहिणी करते. मग सगळं बालपण एकदम छान गेलं तुमचं. मुंबईला बसतो. मुंबईत कुठे? धारावी. मग इथे कधी आले गावाकडे? तिथे वडील रिटायर्ड झाल्यानंतर. अच्छा. सगळेच आलात तुम्ही. हा सर. मग तुमची शाळा? शाळा निम्मी तिकडे झाली, थोडी इकडे. बरं बरं. तुमची शाळा? खानोटा माध्यमिक विद्यालय खानोटा. खानोटा. खानोटामध्ये. आणि लग्नानंतर मी 2 वर्ष कॉलेज केलं. काय 11वी सांगता? 12वी. माझ्या सासऱ्यांची खूप इच्छा होती मला शिकवायची, मग त्यांनी मला कॉलेजला पाठवलं. अरे आणि वा. खूप सपोर्टेड होते माझे सासरे. मग तुम्ही 11वी 12वी केलं का? हो, लग्नानंतर केलं. बरं बरं. मग तुमची भेट कुठे झाली दोघांची? आमचं अरेंज मॅरेज. मी म्हटलं का लव्ह मॅरेज? काय हो, मी म्हटलं नाही. नाही. मग कशाला म्हणाला अरेंज मॅरेज म्हणून? हा सांगा कसं काय हो? पाहण्याचा कार्यक्रम झाला. हे मला पाहण्यासाठी आले होते. 15 ऑगस्ट दिवस होता तो. त्यांचा वाढदिवस असतो ना त्या दिवशी. तुमचं 15 ऑगस्ट? हो, 15 वा, ऑगस्टला. वा. मग त्या- त्या दिवशी पाहण्याचा कार्यक्रम होता, ते आले. पण त्या दिवशी सर माझ्या शाळेमध्ये प्रोग्राम होते. अरे बाप. मी शाळेमध्ये म्हणजे बरेच खो खो, अशा कबड्डी, अशा स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.
पण हे अचानकच पाहण्याचा कार्यक्रम झाला, ठरला आणि आला. मी शाळेतून झेंडावंदन झालं. मला एक सांगा, त्यांनी घरी बघितलं की मॅच बघितली? नाही, घरीच हा? पाहिलं, घरीच पाहिलं. घरीच पाहिलं? हो, अच्छा. कारण मी गेलेच नाही, मॅचेस गेलेच नाही ना. अरे, हे अरे, आले अरे. पाहायला म्हटल्यानंतर मग काय हो असं जरा उशिरा जायचं ना? तुम्हाला काय सकाळीच जाऊन बसला होता वाटतं? मग काय लगेच होकार दिला तुम्ही? नाही पाहण्याचा कार्यक्रम झाला, पण ही पुढे आलीच नाही, दुसरी झाली. असं झालं ना. मी रुसून बसले होते सर. थांबा थांबा जरा थांबा, मला जरा पचवू द्या जरा. तुम्ही रुसून बसला होता? हो, का? मला स्पर्धेसाठी जायचं होतं आणि अचानकच आले ना. रुसले म्हणजे असं एका साईडला बसले होते. मग माझं आवरायचं पण होतं ना ह्यांना हे आल्यानंतर. मग तोपर्यंत पाणी वगैरे द्यायला माझ्या चुलत बहिणी वगैरे गेल्या होत्या. असं झालं होतं. मग नंतर आईंनी सासूबाईंनी सांगितलं की मुलगी दुसरी आहे म्हणून. असं सांगितलं? हो, मग सांगितलं. काय झालं? मग मी म्हणलं हिला पसंत आहे म्हणून. आई देखील सांगितलं. लगेच हो, त्याच दिवशी? त्याच दिवशी 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट शुभ मुहूर्त. हा? शुभ मुहूर्तासाठी. किती वर्ष झाली आता लग्नाला? 24 वर्ष पूर्ण झाली. अरे बापरे, मी फारच जुनं विचारतोय तुम्हाला. मला म्हणजे काल नाही, पण सर तुमच्यामुळे त्या आठवणी सगळ्या ताज्या व्हायला लागल्या. काय सांगताय? बरं झालं मी आलो म्हणून. हा, सगळ्या आठवणींचा अल्बम परत एकदा चालता आला. काय हो, कशी साथ दिली एकमेकांना? नाही, पहिल्यापासून छान साथ दिली त्यांनी मला. म्हणजे चढ उतार तर आयुष्यात बरेच आले, पण ह्यांनी प्रत्येक वेळेला म्हणजे माझा कधी पाय खेचला नाही पाठीमागे की तू हे करू नको, ते करू नको, असं कधीच त्यांनी मला केलं नाही. प्रत्येक गोष्टी सपोर्ट केला आणि घरातील पण माणसं सगळ्यांनी सपोर्ट केला. कारण नंदा वगैरे सगळ्या. आमच्या घरातील परिस्थिती अशी होती की सासरे क्लास 1 ऑफिसर होते. मग यांचं दुकान वगैरे होतं, पण ते दुकान नंतर ते गेल्यानंतर ह्यांनी तो जॉब पकडला. पण सर काही वर्ष म्हणजे बरेच आम्हाला 12 वर्ष मूल नव्हतं. म्हणजे ते दिवस खूप कठीण गेले आमचे. म्हणजे पण या कठीण दिवसांमध्ये पण माझी नणंद, सासूबाई, सासरे किंवा मिस्टर मला असं कोणी असं दाखवलं नाही की तुझ्यात ती कमतरता आहे किंवा मूल नाही, ही भावनाच कधी माझ्या मनात येऊन दिली नाही. कारण सगळे भाच्या सगळे म्हणजे असे एकदम असे घरातले, मला एकदम असं आईचं प्रेम किंवा तुम्हीच आमच्या आई आहात असे वागायचे सगळेजण. म्हणजे असं जाणवून नाही दिलं त्यांनी की मला 12 वर्ष मूल नव्हतं असं. पण या घरात आल्यानंतर तुम्ही आनंदी आहात? हो, खूप आनंदी. होय ना? तुम्ही हो? मी पण आनंदी. चेहरा का असं तुमचा? बरं मला सांगा, वैदिक कधीच तुमच्यावर रागवत नाही? ती कसं काय हो? कसं तुम्ही प्रेमच आहे ना. खरंच रागवत नाही? नाही, खरंच रागवत. खरंच नाही? काय हो वैदिक, कधीच नाही? नाही, रागवते हो, असं कसं. पण मला सांगा, वहिनी रागावले की कसं काय, म्हणजे कशा रिॲक्ट होतात? आधी आवाज मोठा होता हा, आणि मग हळूहळू तो शांत होतो. बरं साधारणतः घरात येताना कुठे कळतं तुम्हाला की आज घरातलं वातावरण गंभीर आहे म्हणून? ते खालूनच पायऱ्या चढतानाच वाटतं. ह्यांच्या पायऱ्यांना टेम्परेचरच्या पायऱ्या लावलेल्या आहेत. म्हणजे हा गरमा खाली जातो वाटतं तापटपणा. म्हणजे खूप चिडता का? नाही, चिडते. आता मुलांचा अभ्यास काम पण करते मी, मग थोडीशी होते चिडचिड माझी. बरं, त्या गप्पा सुरू असताना आता सगळं छान आहे वातावरण, पण पहिल्या खेळात ती अन्नपूर्णा तुमच्या घरात येणार का चांदीची मला बघायची. घरात आम्ही काही वस्तू लपवून ठेवल्या आहेत. वेळ 1 मिनिटाची. बघूया 1 मिनिटात सगळी बक्षिसं मिळणार का? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, या वेगाने गेलात तर कसं होईल? लवकर. हा, तुम्ही सांगा. ताईच्या बांगड्या. बेडरूमचे सगळे ते कपाट उघडा मामी, तिकडे ठेवल्या होत्या. 30 सेकंद झाली. मामी लवकर या. मामी पुढचा क्लू इकडे वाजून दाखवा. वैद्य पटकन. दिव्या दिव्या दीपत 20 सेकंद राहिली. नमस्कार. सापडले का? पंती 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 10 ते 9 पंती 8 पंती 7 6 5 4 3 2 गळ्यात 1. घालून कवड्यांची माळ, पायात बांधिले चाळ. परडे चाळ, परडे चाळ.
बघा, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. थँक्यू. ही चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि ही अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली, अभिनंदन. आणि वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेट होत. मी पण पाहते त्याच्याकडेच. का आता चित्र काढायचंय म्हटल्यावर. हे आरोप केलेत सगळ्यांनी. अरे बापरे, आरोप आहे. तुम्हाला वाटतात तुमचे आपले आपले म्हणून, तसं नाहीये. तुम्ही मुलांवर खूप चिडचिड करता, आरोप मान्य आहे का? हो, मान्य. तुम्हाला मान्य. मान्य आहे. समोरच्यावरती तुम्ही अतिविश्वास ठेवता. हो, लगेच विश्वास ठेवते. असं नका करू. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? नाही तर थांबायला पाहिजे. ते खोटं बोलताय तो, या काय हो? फार खोटं बोलताय त्या. शारदा कांबळे कोण? हा, ननंदबाई आहेत माझ्या. त्यांचं काय म्हणणं आहे बघा, काय? की स्वभावाने खूप चांगली आहे नाही खरंय? ना. हा. कधी आम्ही माहेराला आल्यावर आमच्याकडे व्यवस्थित बघत नाही, बघत नाहीत. आपलं व्यवस्थित बघते. हो, मानपान करता. हो. तुम्हाला फार हो मानपान लागतो. नाही नाही, तशा नाही आहेत माझ्या नंदा. दुसरी बघूया, आरोप याच्यात काय आहे. तुम्ही दवाखान्यात वेळेवर जात नाही. हो, नाही जा. जायला पाहिजे ना, पेशंट वाट बघत असतात. डॉक्टर की पेशंट? डॉक्टर तुम्हाला आरोप मान्य आहे, हा? वेळेवर जात नाही. नाही. तुम्ही का घेऊन जात नाही? ती येतेच नाही ना, असंच बरं होईल म्हणून सांगते. तुम्ही काय जादूगार आहात का? जास्त झाल्यानंतर जाते. असं नका करू माऊली. तुम्ही सुदृढ तर सगळं घर सुदृढ. तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. हा? घेईल याच्याबरोबर. बापरे, मोठ्याने आरडाओरडा करतात. हा काय गोड आरोप आहे. त्यांना सतत नवरा डोळ्यासमोर असावा लागतो. हा आरोप मान्य आहे काय हो? मान्य आहे, मी ओरडते मग. सतत डोळ्याच्या समोर पाहिजे. हो, पाहिजेत. बाहेर गेलं ना लगेच फोन करते, कुठे या लवकर. तुम्ही कशाला जाता बाहेर, घरातच बसा ना. तुम्हाला मेंढीकोट येत नाही. काय आरोप आहे हा? नाही हा, आम्ही सगळेजण एकत्र आलो ना तर खेळतो आम्ही मेंढीकोट वगैरे. पण मला ना, आज मी किती वर्ष खेळते पण मला ते इस्पिक आणि बदाम आणि किलवर ही पानच समजत नाहीत. मग मी काय म्हणतो, घरात असता की नाही 52 पानांवर लिहून ठेवा ना. नाही हा, मी उलटा बदाम म्हणते. पण हे फारच भयानक वाक्य आहे. वाचून दाखवू. हो. इतकं मोठं घर आहे पण खूप राड्यामुळे लहान दिसतं. अरे बापरे, असं कोणी आरोप केला? हे मी सांगितलं तर काय? राड्यात नाही सर, काम पण असतं ना, त्याच्यामुळे होतं थोडस. हे बघा, म्हणजे काय काय केवढं बारीक आहे. यांचं म्हणणं आहे आमचा क्लास 12 वाजता चालू होतो, पण मॅडम त्याच्या मालिमा बघितल्याशिवाय. मालिका. म्हटलं अक्षर कळत नव्हतं. क्लास 12 वाजता सुरू होतो पण मॅडम त्यांच्या मालिका बघितल्याशिवाय खाली येत नाही. का संध्याकाळी मुलांच्या अभ्यासामुळे मला मालिका पाहायला भेटत नाही. मग मी सकाळी तेच रिपीट असतात ना, मग ते पाहते. मग त्यावेळेस पण मी एवढी पण उशिरा नाही जात. हे मी लिहिलंय का? असे सगळे आरोप तुमच्यावरती केले. महत्वाचे आरोप कुठलेत सांगा? मी चिडचिड करते. हो, बरोबर. दुसरी गोष्ट, आणि स्वच्छतेला थोडंसं होतं मला, म्हणजे कामामध्ये बिझी असल्यामुळे थोडंसं स्वच्छतेकडे दुर्लक्ष होतं माझं, ते मान्य आहे मला. आणि काय दुसरं तर मी सगळं करतच असते. घरातला स्वयंपाक वगैरे, मुलांचं पाहणं वगैरे तर सगळं करतेच. मुलांवर ओरडते. हा, माझ मी वेळेवर येत नाही. मिस्टर डोळ्यासमोर लागतात, त्याचं काय हो, करता? लागतात ते समोर. मग त्याच्यात काय बदल नाही होणार? नाही, काळजी लागते ना, गाडीवरती जातात ना हो, बाहेर. तुम्ही पण बसायचं ना पाठच्या सीटवर. गंमत करतो, पण या माऊलीचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे हे यातून व्यक्त होतं. आता चित्र काढायचंय. तुम्ही कोण काढणार पहिलं चित्र? हे तुम्ही. काढणार. आणि घरातल्याने ओळखायचा. घ्या लवकर एक.
खुरप कोण बोललं ते काय अभिनंदन विळा द्या. चला 500 रुपयाचं पहिलं बक्षीस. आता दुसरं कोण? मी. तुम्ही का सगळं काय स्वतः? आता वहिनी तुम्ही तिकडे जा, तुम्ही इकडे या. कुठं बाळ आहे? काढण्याचा प्रयत्न करत होते पण ते नाही आलं. बाळ होता आता खेळायला गेला खाली. पाळणा बरोबर. घ्या अभिनंदन. अजून एक बक्षीस मिळालं तुम्हाला. धन्यवाद. आणि आता तिसरं चित्र पण तुम्हीच काढायचं. अरे बापरे. हे घ्या. काढायच्या अगोदरच ओळखलं. पूर्ण काढा तर बघूया. बघू घरातले असे डेंजर आहेत ना तुमच्या. पूर्ण काढलं की सांगतील आता भाजलेलं काढा, मग सांगतील उकडलेलं काढा. तुम्ही काय जादूगार आहात की काय? अभिनंदन. हे 1000 रुपयाचं बक्षीस. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक. खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक. हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयामध्ये. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. सासूबाईंकडे द्या माईक. सुनेबद्दल सांगा. सुनेबद्दल काय छान आहे, सगळं बघते. हो, मग अशी एवढे आरोप केले, तुम्हाला वाटतं का होते बरोबर आहेत आरोप? नाही 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 ना. सासूबाईला सुनेतलं सगळं चांगलंच दिसतं. हो ना. या तुमच्या आई. आई. आई जावयाबद्दल सांगा. चांगले आहेत की जावाय. हो ना. हा चांगले आहेत, मन मिळाव आहेत सगळं. आणि मुलगी? मुलगी बी छान आहे. आता तुम्ही सल्ला काय द्याल मुलीला इतक्या वर्षानंतर? अजून वागते ह्याच्यात अजून चांगली वाग सगळ्यांबरोबर. लहानपणी काय दरारा असेल. आईची शिस्त होती लहानपणी. हो, आईची आणि वडिलांची पण फार शिस्त होती. हो हो. त्या आवाजातच आहे. हं? बाहेर गेलेला 2 आम्ही 6 मिनिटं. भावंड आहोत. 6 हं. भावंड आणि मी सगळ्यात मोठी. हो का. हो, आम्ही 4 बहिणी आणि नंतर 2 भाऊ. ती धाडशी आणि ती कर्तबगार मुलगी. ती बर. कसं आहे, ती 10वीला असतानाच हिच्या आईचं ऑपरेशन झालं. त्या टायमाला 10 दिवस आम्ही कोरडवाडीला होतो, दोघं नवरा बायको. तर सगळी 5 मुलं यांना सांभाळ करून स्वतः शाळेला जात होती. सगळ्यांचा सांभाळ करून 5 पोरांचा, त्यांचं स्वतःचं स्वयंपाक पाणी सगळं करून. म्हणजे ती धाडशीच आहे पहिल्यापासून. आणि जावई? जावई तर अतिशय मन मिळून शांत आहे स्वभाव. होय ना. त्यांना पण इच्छा होती धाडस करायची, पण नाही, पण मी सांगितलं ना त्यांना, विचाराने राहा म्हणून सांगितलं. नाही काय झालं, सगळ्यांच्या डोळ्यात हा, पाणी हा, तरळलं हा, ना, हा. म्हणून पटकन म्हटलं काहीतरी एक वाक्य बोलूया. हा, बरोबर आहे. जेणेकरून चेहऱ्यावर हसू येईल. हा. अजून कोण बोलणार? तिचा स्वभाव फार छान आहे, प्रेमळ आहे. आणि जो कोणी पाहुणा येईल, कोणीही व्यक्ती येऊ द्या, कधी उपाशी पोटी, कधी घराच्या बाहेर कब्बर चहा का होईना, पण सगळ्यांना हे करून पाठवते ती. आणि खूप चांगला स्वभाव आहे. आलेल्यांना चहा. सगळ्यांना सांभाळून घेते. बरं, मला एक तुम्हाला विचारायचं, आज क्षमा कोणाची मागणार? क्षमा मी यांचीच मागेल. मिस्टरांची? हो. का हो? नाही, मी ओरडते कधी कधी, रागाला जाते यांच्यावरती. मग आजपासून बदल कुठला करणार? मेन आरोप आहे की मी तब्येतीकडे काळजी घेत नाही, तर मी घेईन काळजी. आणि रागही कमी करणार. हो, प्रयत्न करेल. प्रयत्न नको करा. तुमचं काय म्हणणं आहे, आज क्षमा कोणाची मागणार? आईची. ओरडतात ना आईला कधी कधी. हो, म्हणजे प्रेमाने ओरडतात प्रेमाने. असे. शेवटी आई मुलाचं नातं हो, असतं. नातच तसं आहे ते. पण सगळ्यांनी आहे त्यापेक्षा नातं घट्ट कसं होईल त्यासाठी प्रयत्नशील राहा. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देतो. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. आणि वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन.
इंदापूरमध्ये रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.